नमस्कार. 11 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. बामनोद येथे शेतविहिरीत पडून दोघांचा मृत्यू. विहीर खोदकाम दरम्यान घडली घटना. मयत दोघं जामनेर तालुक्यातील. मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे. शालेय समितीची तक्रार. शिक्षण विभागाकडून चौकशी. बोरावल खुर्द येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन. पाडळसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी. भालोद विद्यालयात इयत्ता 10वी केंद्र व उपकेंद्र संचालकांची बैठक संपन्न. डोंगरकठोरा येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट. आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या निधीतून शिरसाळच्या जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट. वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण. राहुल तडवीचा उपक्रम. फैजपूर येथील महेश वाघोदेकर राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. चुंचाळे येथे गटारीची साफसफाई नसल्याने गटारी तुंबल्या पाणी रस्त्यावर. यावल नगर परिषदेत प्रभाग संख्या 1ने वाढली. 11 प्रभाग तर नगरसेवक संख्या 2ने वाढत आता 23 नगरसेवक राहतील. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध. श्री खंडोबा महाराज यात्रोत्सव कायदा व सुव्यवस्था कोरोना नियमांचे पालन करून शांततेत साजरी करावी. प्रांताधिकारी कैलास कडलग यांचे आवाहन. तर फैजपूर नगर परिषदची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 10 प्रभाग असून एकूण 21 नगरसेवकांची होणार निवड. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील बामनोद येथे शेतविहिरीचे काम करत असताना अचानक दोरखंड बांधलेला लोखंडी खुटा निखळल्याने दुर्घटना घडली. यामध्ये 2 मजूर शेतविहिरीत पडून मयत झाले. विहीर खोदकाम दरम्यान गुरुवारी रात्री ही घटना घडली असून मयत दोघं जामनेर तालुक्यातील मोयखेळा दिगर येथील आहे. यात एकाचा 12 तासांनी तर दुसऱ्याचा 16 तासांनी विहिरीतून मृतदेह काढण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबांना सोपवण्यात आले. बामनोद तालुका यावल येथील विष्णू रामदास झांबरे यांच्या शेतविहीरमध्ये खोदकाम सुरू होते. सदर कामासाठी जामनेर तालुक्यातील मोयखेळा दिगर येथील मजूर आले होते. गुरुवारी रात्री 10:30 वाजता दोरखंड एका लोखंडी खुट्याला बांधून विहिरीजवळ हा खुटा जमिनीत गाडला होता. तर या दोरखंडद्वारे भावलाल रामदास मोरे वय 45 व बापू काशीनाथ कानडजे वय 52 हे दोघे राहणार मोयखेळा दिगर तालुका जामनेर हे विहिरीत अर्ध्यावरती उतरून काम करीत होते. दरम्यान अचानक लोखंडी खुटा हा निखळल्याने दोघं मजूर विहिरीत कोसळले. यात विहिरीत लावण्यात आलेल्या लाकडी दांड्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच रात्री 11 वाजता फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगडे, पोलीस नाईक किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप हे घटनास्थळी दाखल झाले. रात्री बराच वेळ शोध घेण्यात आला, मात्र दोघांचे मृतदेह मिळून न आल्यामुळे शुक्रवारी सकाळी पुन्हा पोलीस पथकाकडून बामनोदसह परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांची मदत घेऊन या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. दरम्यान शुक्रवारी एकाचा मृतदेह सकाळी 10:30 वाजता तर दुसऱ्याचा मृतदेह दुपारी 2:30 वाजता मिळून आला. दोघांवरती यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर शुभम तिळके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबांना सोपवण्यात आले आहे. तर या प्रकरणी फैजपूर पोलिसांमध्ये ईश्वर भिल यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोकुळ तायडे, हवालदार उमेश सानप करीत आहे.
हे पद्धती गेल्या 15 शिकवतात जय जवान पाहिजे पाहिजे पद्धती एक नंबर पावला आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल तालुक्यातील ग्रामीण भागात एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीसोबत सातत्याने अश्लील चाळे होत असल्याची तक्रार स्थानिक शालेय समितीच्या अध्यक्षांनी पंचायत समितीकडे केली. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली असून आता पुढे काय कारवाई होते याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्याकडे ग्रामीण भागातील स्थानिक शालेय समितीच्या अध्यक्षांनी तक्रार केली. यात त्यांनी म्हटले आहे की शाळेतील मुख्याध्यापक हा विद्यार्थिनींना जवळ बोलावून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असतो असा त्यांनी आरोप केला आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांनी शिक्षण विभागास दिले. तर शुक्रवारी या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी नईम शेख यांनी संबंधित शाळेवर जाऊन जबाब नोंदवत चौकशी केली. तेथील विद्यार्थिनी आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या प्रसंगी त्यांच्यासोबत पाडळसे केंद्र शाळेचे केंद्र शिक्षक सुनील पाटील उपस्थित होते. तेव्हा शिक्षणाधिकारी शेख यांनी हा चौकशीचा अहवाल गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्याकडे सादर केला आहे. आता पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचलित येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर बोरावल खुर्द येथे या त्यांच्या दत्तक गावी नुकतेच सुरू झाले. त्याचा शुभारंभ अर्थात उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून व उद्घाटक म्हणून माजी सैनिक मधुकर जाधव यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनील पाटील, सचिन मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक अधिकारी डॉक्टर हेमंत भंगाळे यांनी केले व त्यांनी या शिबिराचं महत्त्व काय ते सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुधा खराटे यांनी, तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉक्टर RD पवार यांनी मानले. या कार्यक्रमामध्ये माजी सैनिक किरण बारी, सचिन मोरे, सेवानिवृत्त क्रीडा संचालक प्राध्यापक महेंद्र सोनवणे, डॉक्टर हेमंत येवले, उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक SR गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता
राजिक शाह, शाहरुख तळवी, MP मोरे, सुभाष कामठी, प्रमोद भोईटे, अनिल पाटील, प्रमोद जोहरे आदींनी परिश्रम घेतले. आपले मधुकर जाधव सर आहेत, आपले सैनिक आहेत. आपण आपल्याला त्यांना सलाम करायचा आहे त्यांच्या हस्ते, म्हणून आपण आज आपल्या NSS कॅम्पचं उद्घाटन करून घेतलेलं आहे. सोपं नसतं सीमा रेषेवर उभं राहणं आणि देशाची सेवा करणं. ते उभे आहेत, मॅडमने सांगितलं, म्हणून रात्रीची आपल्याला छान झोप लागते. आपण आता युक्रेन आणि ते सगळं बघतोय की नाही, पाहता की नाही बातम्या वगैरे. हां, मग खरे हिरो कोण? सैनिकच असतात. आणि म्हणून जाधव सर, आम्ही असा विचार केलेला आहे, आपल्या महाविद्यालयामध्ये आम्ही येत्या 10-15 दिवसात एक 7 दिवसाचं सैन्यदल प्रशिक्षण घेणार आहोत. म्हणजे सैन्यात भरती होण्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये कुठले कलागुण असले पाहिजे, त्यांच्या कोणत्या पद्धतीच्या परीक्षा, फॉर्म कसा भरायचा आहे, हत्यारं कशी हाताळायची वगैरे, असं 6-7 दिवसाचा एक कॅम्प आपण आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित करणार आहोत. तर आमचं मानस आहे की हे जे स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आहे तो असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने, नुसतंच बोलून नको भारत माता की जय तर सगळेच म्हणतात, हो की नाही. आपल्याला खरोखर ती भारत माता, आपल्या देशाबद्दल प्रेम आपल्याला जागृत करायचं आहे. म्हणून काही विद्यार्थिनी आणि काही विद्यार्थी, असे 50 विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत. त्याची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. आपण विद्यापीठाला मागणी केलेली आहे. विद्यापीठाने आपल्याला सांगितलं आहे की 7 दिवसाचं जे काही असेल ते सर्व जो खर्च असणार आहे, जे काही पाहुणे आपल्याकडे येणार आहे, हे सगळं आपण आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित करतोय. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, आणि मला माहिती आहे 7 दिवसामध्ये तुमच्या सर्वांमध्ये, आज तुमची पाठी कोरी आहे, पण 7व्या दिवशी मी पुन्हा इथे येणार आहे. आणि त्या दिवशी जेव्हा तुमचे फीडबॅक असतील ना, त्यावेळेला मला नक्की आनंद होईल की नाही मॅडम, आम्ही इतकं हे शिकलोय, आम्हाला ह्या गोष्टींचं ज्ञान इथे मिळालं. आणि इथे असल्यानंतर ह्या मंडपाखाली कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, आम्हाला कोणाचंच काहीच माहिती नाही. सगळ्यांना पोळ्या करायच्या आहे, सगळ्यांना भाजी करायची आहे, सगळ्यांना साफसफाई करायची आहे, पाणी भरायचं आहे. असं होणारच नाही की नाही ही मॅडमची मुलगी आहे, हा मॅडमचा मुलगा आहे, हा नातेवाईक आहे, हा प्रकार इथे होत नाही. म्हणून आपल्याला सर्वांना अष्टप्रहर इथे काम करायचं, बोरावल ग्रामस्थांसाठी काम. तालुक्यातील पाडळसे येथे गुरुवारी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौभाग्यवती दीपालीताई चौधरी झोपे या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन आश्रम फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आशा गटप्रवर्तक सौभाग्यवती निलिमाताई ढाके, सौभाग्यवती अर्चनाताई सोनवणे, आशा वर्कर सौभाग्यवती कल्पना बाविस्कर, मनीषा बाणाईत, पुष्पा पाटील, श्रद्धा पाटील, प्रगती पाटील, जयश्री भिरुळ, रंजना कोडी, रेखा झांबरे, प्रतिभा बोंडे, विमल कोडी, निर्मला भंगाळे, सुनीता इंगडे, जयश्री सोनवणे, रंजना वारके, सोनाबाई कोडी, सरला जावरे, कुसुम पाटील, छाया बादशाह, सरला सपकाळे, रुपाली पाटील, रेखा सोनवणे, सुनीता सपकाळे, रेखा तायडे, अनिता तायडेसह आदी आशा सेविका उपस्थित होत्या. तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेत 10वी केंद्र व उपकेंद्र संचालकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य केंद्र संचालक तथा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक DV चौधरी होते. या बैठकीत यंदा शाळा तेथे केंद्र या बोर्डाच्या उपक्रमाअंतर्गत 10वी परीक्षा कशी घ्यावी या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. भालोद केंद्राच्या अखत्यारीत उपकेंद्र म्हणून 18वल, सांगवी, चिखली, डोंगरकठोरा उर्दू शाळा भालोद यांचा समावेश आहे. तेव्हा या बैठकीत वरील सर्व शाळेतील केंद्र उपसंचालक व पर्यवेक्षक उपस्थित होते. या बैठकीला मुख्य केंद्र संचालक DV चौधरी यांनी बदल करण्यात आलेल्या परीक्षा पद्धत, विद्यार्थ्यांना वाढवून दिला जाणारा वेळ, बैठक व्यवस्था या संदर्भात सखोल असं मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन GS पाटील यांनी तर आभार प्रदर्शन DS सुरवाळे यांनी केले. याच कार्यक्रमाअंतर्गत डोंगरकठोरा उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक नंदन वळींकर यांचे जुक्टो संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. एक आतापर्यंत आपण हायचे फॉर्म भरत होतो ना, तिथे खाली फक्त केंद्र संचालकांचं नाव असायचं. तिथे आता केंद्र संचालक / उपकेंद्र संचालक आलेला आहे.
आपलं उपकेंद्र असेल तर केंद्र संचालकावरती कट करा आणि केंद्र संचालकाचं नाव लिहा. तेवढा तो बदल करायचा आणि आपल्या केंद्र संचालकांचं नाव लिहायचं. जे उपकेंद्र संचालक आहे त्यांना उप म्हणू नका, त्याला केंद्र संचालकच म्हणा आणि त्यांचं नाव तिथे लिहा आणि स्वाक्षरी सुद्धा त्यांचीच घ्यायची आहे. शिक्का इक्का काही नाही. शिक्का नाही, शिक्का नाही. शिक्का तर तुमच्या शाळेनं तयार केला तालुकाभर आणि आम्हालाही करायला भाग पडला. आम्ही केला नाही. आहे की नाही शिक्का? आम्ही केला नाही. व्यक्तिमत्व शिक्षकांच्या समस्या अगदी कळकळीनं वरच्या पातळीपर्यंत नेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व म्हणून वडील प्रचलित आहे आणि त्यांच्या त्या कार्याचा अभिमान आहे, सन्मान आहे. आता यानंतर आता काही मला वाटतं शेषनी आव्हान घ्यावं काही कोणाच्या सूचना. तालुक्यातील डोंगरकटोरा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना आधार अपडेट करण्याकरिता होणारी पायपीट व विविध कारणामुळे होणारा विलंब टाळण्याकरिता शिक्षण विभागाच्या माध्यमातून आता थेट शाळेतच विद्यार्थ्यांचे आधार अपडेट केले जात आहे. डोंगरकटोरा शाळेत या अंतर्गत 69 विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले. या शिबिराकरिता गट शिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख, केंद्र प्रमुख वैशाली कोळी, जुगल पाटील, ऑपरेटर कलीम पटेल, मोना महाजन, विजय काळे, डोंगरकटोरा पोलीस पाटील, राजरत्न आढाळे आदींनी परिश्रम घेतले. सरांनीच केला सरांनीच केला. विचारलं होतं त्यांना सर मध्ये ना दोन मिनिटाचा व्हिडिओ टाकायचा. तालुक्यातील शिरसाळ येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी नाशिक विभागाचे पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून HP कंपनीचं एक संगणक अर्थात कॉम्प्युटर प्राप्त झाले आहे. आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून संगणक मिळावे याकरिता शाळेकडून पाठपुरावा केला जात होता व त्यांनी पत्रव्यवहार केले होते. तेव्हा त्याची दखल घेत नुकतेच शाळेला संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापूर्वी शाळेत एक संगणक होते, आता शाळेला 2 संगणक झाले आहे. तेव्हा याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल असे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेला संगणक मिळाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती तथा मुख्याध्यापकांनी शिक्षक वर्गाकडून आमदार सुधीर तांबे यांचे आभार व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील कोरपावली येथील पत्रकार फिरोज तडवी यांचे चिरंजीव तथा
RT फाउंडेशन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष खलील उर्फ राहुल तळवी यांचा वाढदिवस होता, तेव्हा त्यांनी आपला वाढदिवस आदिवासी बालकांना खाऊचे वितरण करीत साजरा केला. संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून ग्रुप तयार करीत चाळीसगाव तसेच पुणे या ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीवेळी अनेकांना मदत देखील करण्यात आली. तेव्हा संस्थेचे अध्यक्ष राहुल तळवी यांनी आपला वाढदिवस साजरा करताना सातपुड्याच्या कुशीत असलेल्या हरिपुराजवळील पांढरी वस्ती शाळेत जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. या प्रसंगी शकील इस्माईल तळवी, खलील उर्फ राहुल तळवी, पत्रकार फिरोज तळवी, मुमताज तळवी, दानिश तळवी, शाहरुख देशमुख, दानिश पटेल, समीर पटेल, शोहेब तळवीसह आदींची उपस्थिती होती. तेव्हा तळवी यांनी राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. थोडीफार इधर देख रहा हूँ. तूने लिया क्या? लिया ना. नहीं ना, मैंने ला तो. तूने लिया क्या? लिया क्या उसने? लिया ना सब डबल ले क्या? अरे बरोबर. फैजपूर येथील छावा मर्दानी खेळ आखाडा अध्यक्ष महेश विलास वाघोदेकर यांना मा जिजाऊ फाउंडेशन वासिम यांच्याकडून राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले आहे. मुली व महिला सक्षमीकरण, शिवकालीन शस्त्रकला प्रचार व प्रसार, योगासने, प्राणायाम, शैक्षणिक मार्गदर्शन, सामाजिक उद्बोधन, व्यक्तिमत्व विकास, भावी युवा पिढी घडवणे या कार्याची त्यांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. नुकतेच दिनांक 10 मार्च रोजी शिरपूर जैन जिल्हा वाशिम येथे एक भव्य कार्यक्रमामध्ये त्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदकिशोर उल्हमाले, विजय आनकर, हिंगोली शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदेश भाऊ देशमुख, राजे मल्हार सेना तालुकाध्यक्ष गंगारामजी फटांगळे, मा जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक भरत भालेराव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महेश वाघोदेकर यांना या मान्यवरांनी सदर पुरस्कार देऊन सन्मानित केले. तेव्हा महेश विलास वाघोदेकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्यातील चुंचाळे येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारी नियमित स्वच्छ होत नाही. तसेच गटारीवरील धापे तुटल्याने सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाहीये. परिणामी सांडपाणी रस्त्यावर आले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले आहे. परिणामी या मार्गावरून दुचाकी ये जा करत असताना पायी जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडते आणि वादाचे प्रसंग या ठिकाणी निर्माण होत आहे. तसेच सांडपाणी रस्त्यावर साचून त्यातून डासांची उत्पत्ती तसेच गावात दुर्गंधी पसरत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तेव्हा ग्रामपंचायतीच्या वतीने धापे दुरुस्ती करण्यात यावे व गटारी नियमित स्वच्छ करण्यात याव्या अशी मागणी चुंचाळे ग्रामस्थांनी केली आहे. नगर परिषदची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर करण्यात आली. यात यावल शहरात आता 11 प्रभाग होणार असून 23 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे अशी माहिती मुख्य अधिकारी अविनाश गांगोटे यांनी दिली. नगर परिषद सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची यादी काल जाहीर करण्यात आली. यात यावलच्या पूर्वीच्या
10 प्रभागात 1 प्रभाग वाढून गेला आहे आणि नगरसेवकांची संख्या 2ने वाढली आहे. पूर्वी यावल नगर परिषदचे 10 प्रभाग होते आणि नगरसेवकांची संख्या 21 होती. मात्र आता 2 नगरसेवक वाढले आणि 1 प्रभाग वाढला आहे. आणि ते कशा पद्धतीने वाढले आहे या संदर्भातील प्रारूप रचना नगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. तेव्हा कोणाला या नगर परिषदच्या प्रभाग रचनेवर हरकती असतील त्यांनी नगरपालिकेत लेखी स्वरूपात आपली हरकत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी होळी पौर्णिमेपासून सुरू होणारी फैजपूर येथील खंडोबा महाराजाची यात्रेसंदर्भात नुकतेच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलक तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखत आणि कोरोना नियमांचे पालन करीत सदर यात्रोत्सव साजरा करावा असे आवाहन केले. या बैठकीमध्ये खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडळेश्वर श्री श्री 1008 पुरुषोत्तमदासजी महाराज, फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मकसूद शेख, पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विनोद सरोदे उपस्थित होते. तसेच या बैठकीत शांतता समितीचे सदस्य संजय भाऊ सराफ, माजी नगरसेवक केतन किरंगे, शेख कुर्बान, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुर्दे, फैजपूरचे मंडळ अधिकारी हनीफ तळवी, तलाठी तेजस पाटील, दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी नगरसेवक शेख जफर, माजी नगरसेवक अमोल निंबाळे, संजय रल, अनंता नेहते, शेख रियाज, वसीम तळवी, वैभव वकारे, रामराव मोरे, रवींद्र होले, सादिक शेख, शेख शाकीर, शेख उस्मान, नरेंद्र चौधरी, रशीद तळवी, वैभव वकारे, पवनदास यादव, नरेंद्र चौधरी, पत्रकार वासुदेव सरोदे, अरुण होले, समीर तळवी, उमाकांत पाटील, शेख फारूक स आदींची उपस्थिती होती. मन में जो है सभी समाजों का, सभी धर्मों का, वो एक सबसे बड़ा देखने का यहाँ पर फैजपुर में मिलता है. सबसे ज़्यादा दुकानें आती हैं यहाँ पर, कम से कम 80% मोमडनों की रहती हैं. तो किसी प्रकार का यहाँ ये नहीं लगता है कि जो हिंदू के जो मुसलमान के जो ऐसा पहिले चहा तर घ्या. पळून जाल तुम्ही सगळे, तुमचा काय भरोसा आहे. तरुण मुलांना किंवा लोकांना जे त्रास होतात ते नंतर निपटायला ज्याची त्यालाच लागतात. शेवटी वैयक्तिकच राहतं. शेवटी आपण किती एखाद्या मॉबमध्ये सापडून काही करून बसू आणि मग कोणाचं नाव त्या मॉबमध्ये सापडेल आणि कोणाचं नाव घेतलं जाईल आणि कोणाला तिथे कोर्टात उभं करावं लागेल आणि कोणाला चक्रा मारावं लागेल हे काय आपल्या हातात राहत नाही. आणि ते ज्याचं त्याला भोगावं लागतं. त्या दृष्टीने आपण सर्वांनी जी ग्वाही दिली ती महत्त्वाची आहे. ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे योग्य तो बंदोबस्त लावलाच जाईल. त्याचप्रमाणे गाड्यांचं, पार्किंगचं, उभं राहायचं नियोजन पण केलं जाईल. नगरपालिकेकडून अग्निशामक दल शेजारी असल्यामुळे ते सज्जच राहील. कोणती दुर्घटना घडल्याची तात्काळ तिथे उपलब्ध राहील आणि त्यांच्यामार्फत बाहेरच्या देवस्थानच्या बाहेरचं जे नियोजन असेल तर ते सर्व पालिकेमार्फत व्यवस्थित केले जाईल. देवस्थानच्या आतलं जे नियोजन आहे ते देवस्थानतर्फे त्यांचे जे काही मंडळ आहे. फैजपूर नगर परिषदची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरात नव्याने 10 प्रभाग असून यामध्ये 21 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. तेव्हा या प्रारूप प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर जर कुणाचा आक्षेप असेल तर त्यांनी आपली हरकत लेखी स्वरूपात नगरपालिकेकडे नोंदवायची आहे असे आवाहन मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी केले आहे. तसेच शहरातील 1 ते 10 हे प्रभाग कसे असतील, कुठे तो प्रभाग सुरू होतो आणि कुठे संपतो या संदर्भातील संपूर्ण माहिती नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रकाशित केली आहे. तेव्हा या ठिकाणी नागरिक येऊन त्याची पडताळणी करू शकतात.
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.